मालिकेचा आजचा भाग बघून मित्रांनो खरंच सगळ्यांना शॉक बसला असेल. काय लेवलची ॲक्टिंग केली पूजाने आणि कृष्णाने. चला तर बघूया. मालिकेच्या सुरुवातीलाच कृष्णा, दुष्यंत आणि भक्ती दुष्यंतच्या घरी आलेले असतात. कृष्णा आल्या आल्या पूजाला जोरात हाक मारते, ए पूजे बाहेर ये लवकर. आता सगळे बाहेर येतात. कृष्णा सगळ्यांना म्हणते, मला इथं बघून तुम्हासनी मोठा धक्का बसला नवं, पण म्या म्हणलं गाव सोडून जाताना माझ्या लाडक्या बहिणीला एकदा भेटून जावं म्हणून आलो म्या. कृष्णा पूजाला म्हणते, पूजे मी तुला एक गोष्ट देणार आहे जी तुझ्या हक्काची आहे. कृष्णा म्हणते, बोल की गं पूजे, तुझं खरं प्रेम आहे ना व दुष्यंत सरकारांवर. पूजा म्हणते, हो माझं प्रेम आहे दुष्यंतवर, इनफॅक्ट त्याचंसुद्धा माझ्यावर प्रेम आहे. कृष्णा म्हणते, होय का, मग या प्रेमापायी तू त्यांच्यासाठी काय बी करू शकतेस नवं. पूजा म्हणते, ऑफकोर्स कृष्णा, हे काय विचारणं झालं का, मी काहीही करू शकते माझ्या डीसाठी. कृष्णा म्हणते, मग आत्महत्या करण्याचं, यादात जाण्याचं नाटक बी करू शकतेस का. आता सगळ्यांनाच धक्का बसतो. पूजा म्हणते, कृष्णा अगं हे काय बोलतेस तू, डॉक्टरांनी सिद्ध केला ना माझा आजार. आता कृष्णा पूजेच्या जोरात कानाखाली मारते, एवढ्या जोरात मारते की पूजाचा गाल थरथरत असतो. आता कृष्णा पूजाला म्हणते, अगं माझी बहीण नसतीस ना तर जीव घेतला असता मी तुझा, माझ्या नवऱ्यापासून लांब राहायचा. कृष्णा म्हणते, लाज कशी वाटली नाही गं तुला हे सगळं करताना. पूजे अगं तू जे करतेस ना याला प्रेम म्हणत नाहीत, याला स्वार्थ म्हणतात, पैसा बघून केलेला स्वार्थ. कृष्णा पुढे म्हणते, पूजा तुझ्या एका शब्दापायी मी दुष्यंत सरकारांना सोडून द्यायला चालले होते. ज्या बहिणीनं मला कधीच आपलं मानलं नाही, चार चौघात कायम माझा अपमान केला, त्या बहिणीसाठी मी माझ्या सौभाग्याला सोडून द्यायला चालले होते. कृष्णा म्हणते, पूजे तू माझा विश्वासघात केलायस ग, तुला लाज कशी वाटली नाही हे करताना. पूजा आता दुष्यंतकडे बघत म्हणते, दुष्यंत अरे ही काय बोलते, काय बोलते ही कृष्णा. कृष्णा म्हणते, थांब आता तुला कळल. कृष्णा आता बंब्याला हाक मारते. बंब्या लगेच डॉक्टरांना घेऊन येतो. आता डॉक्टरांना तिथे बघून पूजा आणि बाजाबाई दोघेही खूप घाबरतात. कृष्णा आता पूजाला म्हणते, बघ ह्यो डॉक्टर, तुझा खोटा आजारपणा सिद्ध करणारा डॉक्टर, आठवलं का. कृष्णा आता डॉक्टरला म्हणते, डॉक्टर आता मूग गिळून गप राहायचं ना, या घडाघडा बोलायचं, नाहीतर इथंच ऑपरेशन करून टाकीन. डॉक्टर आता पहिल्यांदा बाळजाबाईकडे बघतो. बाळजाबाई मोठे डोळे करून डॉक्टरला खुणावते, माझं नाव घेऊ नकोस. डॉक्टर आता म्हणतो, हा सगळा प्लॅन पूजा मॅडमचा होता, तिची स्मरणशक्ती वगैरे काहीही गेलेली नव्हती आणि आत्महत्यासुद्धा नाटकच होतं. डॉक्टर म्हणतो, हे सगळं करण्यासाठी तिने माझी मदत घेतली. दुष्यंतला हे सगळं ऐकून हसू येतं. डॉक्टर आता पुढे म्हणतात, दुष्यंतच्या आयुष्यात एंटर करण्यासाठी तिने हे सगळं केलं होतं आणि हे करण्यासाठी ती मला 5 लाख रुपये देणार होती. हे ऐकून आता सगळ्यांना शॉक बसतो. पूजा म्हणते, ए ए डॉक्टर तू काय बोलतोयस, हे खोटं आहे. पूजा आता दुष्यंतकडे जाते आणि त्याला म्हणते, दुष्यंत हे सगळं खोटं आहे, मी खरंच आजारी होते. पूजा म्हणते, ही कृष्णाच खोटारडी आहे एक नंबरची. आता परत पूजा दुष्यंतच्या अंगाला चिकटायला बघत असते. दुष्यंत म्हणतो, ए हट. दुष्यंत पूजाला जोरात ढकलून देतो. पूजा खाली पडते. आता सावित्री दुष्यंतला रागात म्हणते, दुष्यंत सरकार. दुष्यंत आता सावित्रीला बोट दाखवत म्हणतो, आज नाही आम्ही ऐकून घेणार. दुष्यंत पूजाला म्हणतो, कशी आहेस ग तू, स्वतःच्या बहिणीच्या संसारात विष कालवते, काहीच वाटत नाही का तुला. बाळजाबाई आता दुष्यंतला म्हणते, दुष्यंत बघितलं का दुनिया कुठल्या थराला गेली या. बाळजाबाई पूजाकडे बघत म्हणते, जी आपल्या माणसाची होऊ शकली नाही ती परक्याची काय होणार. बाळजाबाई दुष्यंतला म्हणते, दुष्यंत बरं झालं तू हिचा नाद सोडला. आता बाळजाबाई सावित्रीला म्हणते, सावित्री अगं तुझ्यासारखी तुझी पोरगी बी कारस्थानीच निघाली की ग. आता मात्र पूजाला राग येतो. पूजा बाळजाबाईच्या अंगावर धावून जाते. दुष्यंत लगेच मध्ये येतो आणि पूजाला म्हणतो, ए माझ्या आईवरती ओरडायचं ना या, मागे व्हायचं मागे हो. आता दुष्यंत म्हणतो, बरं झालं मी तुझ्याशी ब्रेकअप केला, तुझ्यासारखी कारस्थानी मुलगी माझ्या आयुष्यात आली असती ना तर माझी लाईफ बर्बाद झालीच असती, पण माझ्या अख्ख्या फॅमिलीला उद्ध्वस्त केलं असतंस तू. आता पूजा खूप चिडलेली असते. पूजा कृष्णाच्या अंगावर धावून जाते आणि म्हणते, मार मला, मला मारायचं आहे ना तुला मार, पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझं दुष्यंतवर तुझ्यापेक्षा जास्त प्रेम आहे. कृष्णा म्हणते, बासा, आता पुढे एक शब्द जरी बोलली ना तर जीभ हासडून हातात देईन तुझ्या. कृष्णा म्हणते, अगं प्रेमासारख्या निर्मळ भावनेचा खेळ मांडलाय तू, लाज वाटत नाही का तुला. पूजा आता परत कृष्णाच्या अंगावर जाते आणि म्हणते, शटाप कृष्णा, खेळ तर तू मांडलायस माझ्या आयुष्याचा. पूजा म्हणते, अगं नागिनीसारखी वेटोळ घालून बसलीस माझ्या सुखावर, आधी माझं बालपण गिळलंस आणि आता दुष्यंतला माझ्या आयुष्यातून गिळायला बघतेस काय.
पूजा पुढे म्हणते, माझ्या आयुष्याला लागलेला शाप आहेस तू कृष्णा. आता मात्र भक्तीला राग येतो. भक्ती पूजाच्या जोरात कानाखाली मारते. भक्ती म्हणते, अगं किती बेईमान आहेस ग पूजे. अगं तुझी सख्खी बहीण आहे याची लाज वाटते मला. पूजा आता भक्तीच्याही अंगावर जाते. पूजा म्हणते, भक्ती म्हणते, गब्बसा पूजे. अगं कृष्णा नाही तर तूच आमच्या आयुष्याला लागलेला शाप आहे. पैशासाठी इतक्या खालच्या थराला गेलीस. भक्ती म्हणते, अगं पूजे कुठं फेडशील ग हे पाप. पूजेची ॲक्टिंग खरंच बघण्यासारखी आहे मित्रांनो. पूजा म्हणते, मी पाप बीप काय केलेलं नाही. ठीक आहे, मी मान्य करते, चूक झाली माझी, पण मी हे सगळं पैशासाठी केलं नव्हतं. पूजा आता दुष्यंतजवळ जाते आणि म्हणते, दुष्यंत मी तुझ्यासाठी केलं तर हे सगळं. दुष्यंत म्हणतो, तुला कळत नाही का, बास कर आता. मी तुला आधीही सांगितलं होतं आणि आत्ताही सांगतोय, माझं लग्न झालंय, कृष्णा बायको आहे माझी आणि माझं फक्त कृष्णावर प्रेम आहे, तुझ्यावर नाही. पूजा म्हणते, कृष्णावर प्रेम आहे तुझं, मग माझं काय, माझ्या प्रेमाचं काय. माझ्या मनात फक्त तुझंच नाव कोरलंय दुष्यंत. पूजा म्हणते, आय रिअली लव्ज यू. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. मी मान्य करते माझी चूक झाली आणि त्यासाठी तू जी शिक्षा देशील ती मी भोगायला तयार आहे. पण दुष्यंत तू मला सोडून जाऊ नको. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. दुष्यंत म्हणतो, हो का, खूप प्रेम आहे का माझ्यावर. माझ्यासाठी जीव बी द्यायला निघाली होतीस ना. पूजा म्हणते, हो. दुष्यंत म्हणतो, म्हणजे तू अजूनही माझ्यासाठी जीव देशील ना. चल मग. दुष्यंत पूजाला म्हणतो, आता सगळ्यांना सिद्ध करून दाखव तुझं प्रेम आहे ना माझ्यावर. दुष्यंत सगळ्यांना म्हणतो, कुणीही माझ्या मागे यायचं नाही. कृष्णा दुष्यंतला अडवण्याचा प्रयत्न करत असते, पण दुष्यंत काय ऐकत नाही. दुष्यंत खूप वेगाने निघून जातो. कृष्णा आता लगेच तिची गाडी काढते आणि त्यांचा पाठलाग करते. दुष्यंतने गाडीचं स्पीड खूप वाढवलेलं असतं. पूजा खूप घाबरलेली असते. पूजा म्हणत असते, दुष्यंत प्लीज गाडी थांबव, आपला ॲक्सिडेंट होईल. दुष्यंत म्हणतो, होऊ दे ना ॲक्सिडेंट. अगं तुझं प्रेम आहे ना माझ्यावर. आपण एकत्र जगू शकत नाही ना, तर आपण एकत्र मरूया. पूजा रडत असते. पूजा दुष्यंतला म्हणते, अरे दुष्यंत गाडी थांबवणं, आपला जीव जाईल. पण दुष्यंत काय ऐकत नसतो. दुष्यंतने नदीकिनारी गाडी आणलेली असते. आपल्याला असं वाटत असतं की आता गाडी पाण्यात जाते की काय. आता दुष्यंत पूजाला म्हणतो, तुला माझ्या प्रेमात जीव द्यायचा होता ना, आता एकत्र जीव देऊया आपण. पूजा समोर पाणी बघते. पूजा खूप घाबरलेली असते. पूजा आता दुष्यंतला म्हणते, दुष्यंत माझं नाही तुझ्यावर प्रेम, मी नाटक केलं होतं. आता हे ऐकून दुष्यंतला हसू येतं. दुष्यंत आता पूजाला गाडीतून बाहेर काढतो. एवढ्यातच तिथे कृष्णा येते. कृष्णा लगेच पळत येऊन दुष्यंतला मिठी मारते आणि म्हणते, दुष्यंत सरकार, तुम्हासनी काय झालं असतं तर माझा जीवच गेला असता. दुष्यंत म्हणतो, कृष्णा काही झालेलं नाही मला. दुष्यंत आता पूजाला म्हणतो, बघितलंस पूजा, याला म्हणतात प्रेम. माझ्यासाठी स्वतःचा जीवसुद्धा देईल ही कृष्णा. दुष्यंत म्हणतो, मी पण हे कोणाला सांगतोय. पूजा, अगं खरं प्रेम काय असतं हे तुला कधी कळणारच नाही आणि ते तुला मिळणारसुद्धा नाही. कृष्णा म्हणते, पूजे तू लय चुकीचं वागलीस ग. मला वाटत होतं माझी बहीण चांगली शिकलेली आहे, पण तू तर शिकलेली बिनडोक शैतान निघालीस. उद्याच्या भागात आपण बघणार आहे, पूजा दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत हे सगळं मी एकटीनं केलेलं नाही. या सगळ्यात मला तुझ्या आईने बाळजाबाईने मदत केली. इकडे बाळजाबाई म्हणत असते, त्या बिनडोक पूजानं जर माझं नाव घेतलं तर माझं काय खरं नाही. आता दुष्यंत रागात बाळजाबाईकडे आलेला असतो. पण मित्रांनो, मला काय वाटतं, पूजाचं हे बोलणं दुष्यंतला खरं वाटलेलं नसणार आहे. दुष्यंत नेहमीसारखाच बाळजाबाईवर विश्वास ठेवणार आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, कमेंट्समध्ये नक्की सांगा.